नमस्कार सगळ्यांना, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर। आज मी तुम्हाला करून दाखवणार आहे मस्त असा विदर्भ स्पेशल सोले भात। चला तर मग व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा। इथे मी सर्वात आधी हिरवं वाटण करून घेतलेलं आहे। त्यासाठी मी इथे हिरवी मिरची घेतलेली आहे 5 ते 6, लसूण घेतलेला आहे, कोथिंबीर घेतलेली आहे आणि आलं घेतलेलं आहे। असं मी वाटण करून घेतलेलं आहे। 2 कांदे घेतलेले आहे आणि 2 टोमॅटो कट करून घेतलेले आहे। त्यानंतर इथे मी एक पातेलं भरून बासमती तांदूळ घेतलेला आहे आणि त्यानंतर इथे मी एक अर्धी कटोरी तुरीचे दाणे सोलून घेतलेले आहे। त्यानंतर इथे आता आपल्याला कुकर छान असा गरम करून घ्यायचा आहे। त्यानंतर त्यामध्ये मी 2 पळ्या तेल गरम करून घेतलेलं आहे आणि त्यामध्ये 1 चमचा मोहरी घालून घेतलेली आहे फोडणीला आणि मी इथे दालचिनीचे 2 तुकडे घालून घेतलेले आहे। त्यानंतर 1 चमचा जिरे घालून घ्यायचे आहे फोडणीमध्ये आणि जिरे आणि मोहरी आपली छान तडतडून झाली की त्यामध्ये कट करून घेतलेला कांदा घालून घ्यायचा आहे। कांदा यामध्ये भरपूर सारा घालायचा आहे। इथे मी मोठ्या आकाराचे 2 कांदे कट करून घातलेले आहे आणि टोमॅटो सुद्धा 2च घेतलेले आहे। आपल्याला इथे हे कांदा छान असा गुलाबी रंगावरती परतून घ्यायचा आहे। कांदा इथे आता आपला छान असा परतून झाला की त्यानंतर यामध्ये तयार करून घेतलेलं वाटण घालून घ्यायचं आहे। वाटण आपल्याला मस्त असं तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे। वाटण आपलं छान असं परतून झालं की त्यामध्ये कट करून घेतलेला टोमॅटो घालून घ्यायचा आहे। टोमॅटो सुद्धा मस्त असा आपल्याला मऊ होईपर्यंत परतून घ्यायचा आहे। टोमॅटो इथे आता आपला पटकन मऊ होण्यासाठी मी इथे आधीच मीठ घालून घेणार आहे। चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे। तुम्ही हे मीठ नंतर सुद्धा घालू शकता, पण मिठामुळे आपला टोमॅटो पटकन असा मऊ होतो। त्यानंतर पाव चमचा अगदी मी यामध्ये हिंग घालून घेतलेला आहे। हिंगामुळे आपली खिचडी अशी पचायला हलकी जाते। अर्धा चमचा हळद घालून घ्यायची आहे। 1 मोठा चमचा भरून बिर्याणी मसाला घालून घेतलेला आहे आणि 1 चमचा भरून मी ते गरम मसाला घालून घेतलेला आहे। इथे तुम्ही मसाले तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। इथे आता आपल्याला ओले आणि कोरडे मसाले मस्त असे परतून घ्यायचे आहे। त्यानंतर यामध्ये आता आपल्याला सोलून घेतलेले तुरीचे दाणे घालून घ्यायचे आहे। इथे आता आपल्या मसाल्याला छान असं तेल सुटलेलं आहे। त्यानंतर इथे मी आता तुरीचे दाणे घालून घेणार आहे। तुम्ही याच ठिकाणी अशाच प्रकारे वाटाणे भात सुद्धा करू शकता, पण इथे तुरीच्या दाण्यांचा भात खूप छान लागते। तुम्ही सुद्धा करून बघा तुमच्या घरी, तुम्हाला सुद्धा खूप आवडेल ही रेसिपी। तुरीचे दाणे आपल्याला मसाल्यांसोबत मस्त असे परतून घ्यायचे आहे। त्यानंतर यामध्ये आता आपल्याला धुवून घेतलेले तांदूळ घालून घ्यायचे आहे। इथे आता आपल्याला तांदूळ मस्त असे हलवून घ्यायचे आहे। मस्त असं मसाल्यांमध्ये मी इथे 2 ते 3 मिनिटं छान असे तांदूळ परतून घेणार आहे। त्यानंतर यामध्ये आता आपल्याला 2 ग्लास पाणी घालून घ्यायचं आहे। इथे आता आपण मस्त असं सर्व मिक्स करून घेणार आहोत। इथे आता आपल्याला कुकरला झाकण लावून 3 शिट्ट्या मी इथे कुकरच्या करून घेणार आहे। इथे मी गॅस आता 1 शिट्टी होईपर्यंत मोठाच ठेवणार आहे। त्यानंतर इथे मी गॅस लो टू मीडियम करून 2 शिट्ट्या करून घेणार आहे। बघू शकता तुम्ही इथे आता आपला भात मस्त असा बनून तयार झालेला आहे। बघू शकता तुम्ही मस्त असे या भातामध्ये दाणे दिसत आहे। इथे आता आपला सोले भात बनून तयार झालेला आहे। कोथिंबीर घालून घेऊ। तुम्हाला जर माझी आजची ही रेसिपी आवडली असेल तर एक लाईक नक्की करा आणि कमेंट करून नक्की सांगा कशी झाली तर रेसिपी।
चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका.